हो सर. जय महाराष्ट्र. जमलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बांधवांनो, या महाराष्ट्राच्या मातीचा मान बितू छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक, स्वराज्यवीर छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यामाई होलकर, कांत्री सूर्य, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत गाडगे बाबा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, हुतात्मा हिराजी पाटील, हुतात्मा वीर भाई कोतवाल, ज्यांनी ज्यांनी या राष्ट्र उभारणीमध्ये आपले मोलाचे योगदान दिले, या महान पुरुषांना आपल्या टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये विनम्र अभिवादन. आदरणीय विचार मंच, या विचार मंचांवर विराजमान कर्जत खालापूरचे लोकप्रिय उमेदवार माननीय सुधाकर भाऊ घारे, तसेच अन्य मान्यवर, तसेच समोर उपस्थित पत्रकार बंधूंनो आणि समोर उपस्थित बंधू आणि भगिनींनो, उगवत्या सूर्याने नवी दिशा दिसते, उगवत्या सूर्याने नवी दिशा दिसते, बहरत्या निसर्गाने सृष्टी फुलते, बहरत्या निसर्गाने सृष्टी फुलते. तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमुळे सुधाकर भाऊंचा विजय निश्चित दिसते. कर्जत खालापूर मतदारसंघ हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पौराणिक प्रमाणे असलेला असा सह्याद्रीच्या कुशीत वसलेला भूभाग आहे. विविध लोकप्रिय कामांच्या माध्यमातून सुधाकर भाऊंनी कोरोनासारख्या काळामध्ये गरीब अशा आदिवासी पाड्यामध्ये तसेच सर्वसामान्य नागरिकांना अन्नधान्याचं मदत केली. तसेच पाणी उन्हाळ्याच्या अशा टंचाईमध्ये कोणताही 7 वर्षे कोणतेही आमदारकी नसताना टँकरद्वारे पाणी पुरवठा केलेला आहे. तसेच वारकरी संप्रदायासाठी पंढरपूर येथे तसेच अन्य सर्व घटकांसाठी अन्य कधी पण असं मदतीला गरिबांच्यासाठी उभे राहिलेले आमचे सुधाकर भाऊ. तसेच आरोग्यामध्ये काय, आता एक असे आरोग्य कोणत्याही दवाखान्यामध्ये गेलं, कुत्रा चालू राहत, शनिवार असले तर लस उपलब्ध नाही, का होत नाही, का विकास करते असं? रविवार असले काय करायचं माणसांनी? माझ्यावरती एक वेळ आली असते, अशा अन्यायांचं येतोय. शनिवारी कुत्रा चावलं तर रविवारी हॉस्पिटल बंद, लस उपलब्ध नाही आहे, 24 तासाच्या आत घ्यायचं. मग करायचं काय? म्हणजे आपल्या मतदारसंघामध्ये असो, अन्य कोणत्या मतदारसंघामध्ये असो, आपल्याला आवश्यकता आहे, कसला विकास पाहिजे? शिक्षण. ओके. तसेच आज 17 ऑक्टोबर उमेदवारी अर्ज भरले, आता 17 नोव्हेंबर आज ही सभा, तसे निशाणी 7 नंबर योगायोग असा जुळलेला आलेला आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि महाराष्ट्राच्या विधानावर सुधाकर भाऊ. महाभारताने द्रोणाचार्य यांनी शिक्षण परीक्षा दिली की ओके आपल्याला समोर काय दिसतंय? तर सर्व म्हणते मला सर्व दिसतंय, झाड दिसतंय, पक्षी दिसतंय सर्व, पण अर्जुनाने असं सांगितलं मला फक्त पक्षाचा डोला दिसतंय. तसंच आपल्याला सर्वांना असं करायचं आहे का निशाणी फक्त रिक्षाच दिसली पाहिजे. काय निशाणी फक्त रिक्षाच दिसली पाहिजे. तसेच मी वेळ कमी असल्यामुळे आवडतं घेत आहे. तसेच आज सुधाकर भाऊंना आपण निवडून देऊया. आणि माझा एक सुधाकर भाऊंच्या प्रेमामुळं मी स्वतः एक गाणं गायलेलं, पण आता मी ते यूट्यूबला टाकलेले आहे. जनार्दन जाधव मुजुक या नावाने या गाणं प्रचंड प्रमाणात लोकांना आवडलेलं आहे. कृपया आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. या वक्ताची तर मला संधी दिल्याबद्दल मी सुधाकर भाऊ यांचा आभार. तसेच